मराठवाड्यामध्ये मी तीन जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. औरंगाबादमध्ये 2 वेळा, उस्मानाबाद आणि आता हे बीड. ओव्हरऑल बघितलं तर प्रशासन आणि मीडिया हे दोन्ही सोबत चालतं. कुठेही मागे पुढे राहता कामा नये. आणि मागील 10 वर्षामध्ये बघितलं तर मीडियाचे जे व्हॉइस आहे, जे मीडियाचे जे इम्पॅक्ट आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मीडिया इझिली इन्फ्लुएन्सेस एव्हरीवन, नागरिक असू द्या किंवा प्रशासन असू द्या. आणि मीडियाच्या अलर्टनेसमुळे आणि ॲक्टिवनेसमुळे भरपूर गोष्टी समोर येत जातात. त्याच्या अनुषंगाने जे पॉझिटिव्ह जर्नलिझम, नेगेटिव्ह जर्नलिझम हे जे व्याख्या आहे हे कुठंतरी कमी होऊन जे नागरिकांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहे त्याच्या बाबतीमध्ये फॉर द पीपल ह्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे. जलयुग शिवार अभियान 1 त्यावेळेला भरपूर पत्रकार मंडळींनी भरपूर झपाट्याने काम केलं आणि लोकांपर्यंत ते शासनाचे उपक्रम पोहोचवलं. आणि पत्रकारांना सुद्धा भरपूर पुरस्कार जलयुग शिवार अभियानमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे भेटला. आणि हे कशामुळे साध्य झालं? ओन्ली बिकॉज जे काय मीडियामध्ये प्रोजेक्शन गेलं झालं, जे मीडियाने प्रोजेक्ट केली त्या अनुषंगाने कामं होत गेले. आणि भरपूर कामं आता मराठवाड्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे जलयुग शिवार योजना. त्याच्यामध्ये पत्रकारांमधील जे टॅलेंट आहे ते काय करू शकतात हे खरोखर पत्रकारांनी दाखवलेलं आहे. खरंच ते योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांना कळणे हे फक्त मीडियामुळे झालेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये झालं तर प्रत्येक योजनेची जे लोकाभिमुख आहे, जे नागरिकांसाठी आहे, जे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या स्तरासाठी आहे, मीडिया खूप महत्त्वाचे रोल प्ले करतो आणि त्याच्यामध्ये तुमची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आता आधी जे स्पीकर होते मला माहीत नाही, नाव माहीत नाही, परंतु त्यांनी सांगितलं 365 दिवसामध्ये 42 दिवस पॉझिटिव्ह जर्नलिझम केलं तर त्यांना पुरस्कार. ते अधिक दिवस वाढविलं पाहिजे. बिकॉज पॉझिटिव्ह जर्नलिझम शुड बी द मोटो, नॉट नेगेटिव्ह जर्नलिझम. नेगेटिव्ह जर्नलिझममध्ये फार काही मोठं सक्सेस मिळत नाही. पॉझिटिव्ह जर्नलिझममध्ये जेवढं मिळतो तेवढं नेगेटिव्हमध्ये मिळणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. आम्ही पण जेव्हा लोकांना सांगतो की नेगेटिव्हमध्ये जाऊ नका, पॉझिटिव्हमध्ये जा, तर नक्की सक्सेस मिळतो. मग त्याच्यामुळे जर्नलिझममध्ये सुद्धा पॉझिटिव्ह जे बातमी देतात ना, इव्हन प्रशासन पण कुणाला प्रोत्साहन देतं, कुणाला जास्त बोलतं. जे पॉझिटिव्ह नोटमध्ये येतो त्यांनाच आम्ही बोलणार. जेव्हा नेगेटिव्ह होत गेलं तर आम्ही बोलणार पण नाही. अरे हे काय, काही पण केलं तरी नेगेटिव्हच लिहितात ना, कशाला देणार. सो लॉंग टर्म इफेक्टमध्ये, लॉंग टर्म स्वतःचे बेनिफिट व्हायचे असेल तर पॉझिटिव्ह जर्नलिझममध्येच बेनिफिट मिळणार आहे, नेगेटिव्ह जर्नलिझममध्ये मिळणार नाही. आणि हा ॲज अ प्रशासन म्हणून मी सांगते, जेव्हा पॉझिटिव्ह येतो आम्ही त्यांना रिस्पॉन्स देऊ. नेगेटिव्ह बातमी छापायची असेल तर आम्ही नाही रिस्पॉन्स देणार, नेव्हर. की आम्ही अरे हे तरी नेगेटिव्हच लिहिणार. एक गोष्टी काहीतरी केलं तर एकदम त्याचे नेगेटिव्ह, म्हणजे त्याचे अदर साईड. जेव्हा एखादं काम होतं त्याचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही असतात. कोणतं प्रोजेक्ट केलं जातं ते महत्त्वाचं आहे. मग जेव्हा नेगेटिव्ह होत चाललं तर मग ते माणसांना पण नेगेटिव्हचे दृष्टिकोनातून पण प्रशासन बघतं. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह कराल तेवढं पॉझिटिव्हनेस तुम्हाला पण येईल आणि प्रशासन पण त्याच्यासोबत राहते. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे शेवटी लोकांना काय पाहिजे. असं वाटतं की मीडियामध्ये नेगेटिव्ह बातमी दिलं तर जास्त रेटिंग मिळतं, असं काही नाही आहे. दॅट इज अ थॉट प्रोसेस ओनली, दॅट इज ओनली अ थॉट प्रोसेस. शेवटी लोकांना ॲनालिसिस असतं आणि पूर्वीसारखं हे राहिलेलं नाही. आता एज्युकेशन म्हणा, एव्हरीबडी इज हायली क्वालिफाईड. सगळेजणांना जेव्हा बातमी वाचतात दे कॅन ॲनालाइज इट. क्रिटिकल ॲनालिसिस जे आम्ही म्हणतो ते प्रत्येक नागरिक ज्यांच्या घरी पेपर जातं दे ॲनालाइज. मग ह्या जे ॲनालिसिस असतं, मग ह्या ॲनालिसिसचे कुठंतरी थाप कुणाला मिळणार आहे ते तुम्हालाच मिळणार आहे. आणि तुमच्या जे काही ग्रुप असतील, संघटना असतील, राज्य लेवलवर संघटना असतील, ते सगळे तुमचे पण फीडबॅक जात असतो. जसं आमच्या कामाचे फीडबॅक वरपर्यंत जातो तसं तुमचेही फीडबॅक जात असतो. त्याच्यामुळे जेव्हा लोकांचे ॲनालिसिस होत असतं मग लोकांच्या कुठल्या प्रमाणे ॲनालिसिस होणार, त्या पद्धतीचे बातमी, त्या पद्धतीचे रिपोर्टिंग ते गेलं पाहिजे. आणि शासनाच्या भरपूर योजना असतात आणि परिस्थितीनुसार आम्हाला लोकांना सांगायचं असतं. फॉर एक्झाम्पल आत्ताचे सांगायचं झालं, यावर्षीचे मला सांगायचं झालं तर आपण आता उपक्रम जरी हाती घ्यायचे असेल तर एल निनोचा प्रादुर्भाव राज्यामध्ये असणारा आहे आणि राज्याकडून ते आलेलं पण आहे. त्या बाबतीमध्ये आपण लोकांपर्यंत काय सांगू.
सो असं एक थीम बेस्ड रिपोर्टिंग जे आहे दॅट हॅज टू बी टेकन अप बाय द रिपोर्टर्स, की आता एल निनो असेल तर लोकांनी काय केलं पाहिजे, किती लोकांच्या घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, किती हॉटेलवाले जे काय वॉटर आहे ते रिसायकलिंग हे करतात. जेव्हा तुम्ही प्रशासन काम करत असताना काही गोष्टींचं नेगेटिव्ह रिपोर्टिंग होतं, परंतु प्रायव्हेट लोकांचे जे असतं, नागरिक समजा, अरे पाण्यासाठी ओरडाओरडी, तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केली का, हॉटेलवाल्यांनी कमर्शियल कॉम्प्लेक्सवाल्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले का, उपक्रम राबवलं का, हॉटेलमध्ये भरपूर पाणी उपयोग केलं जातं त्याची रिसायकलिंग त्यांनी वापरली का, वेअर इज दिस ॲनालिसिस? फक्त शासकीय योजना, फक्त शासकीय कार्यालय ह्याचीच का तुम्ही ॲनालिसिस करता? ॲनालिसिस शुड बी ओव्हरऑल. 100% ॲनालिसिस तुम्ही करा. तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही काम करता, परंतु कुठं ओनली गव्हर्मेंट रिलेटेड वर्क्स आणि गव्हर्मेंट रिलेटेड स्कीम्स. नागरिकांची जबाबदारी काहीच नाही आहे का? आमचं शहर आम्ही कसं ठेवावं, नगरपालिका, आता बाकी पूर्ण मराठवाड्याचे पत्रकार इथे उपस्थित आहेत. सर्वात जास्त लोकल रिपोर्टिंग बीड जिल्ह्यामध्येच आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता बीडमध्ये परिषद झालं हे खूपच चांगलं आहे. बीडमधलं जास्त लोकल न्यूजपेपर्स आहे, लोकल रिपोर्टिंग खूप जास्त प्रमाणावर आहे. अक्षरशः मला असं वाटतं जेव्हा रिपोर्टिंग मी वाचते ना, कलेक्टर मॅडम इथं लक्ष द्या, हे बाकी लोकांना माहीत नसतं, बीडवाल्यांना माहीत असेल, कलेक्टर मॅडम इथं तुम्ही करा, कलेक्टर मॅडम इथं लक्ष द्या. दिस सॉर्ट ऑफ रिपोर्टिंग इज सीन इन द न्यूजपेपर. हे बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही आहे. सांगा आहे की नाही, आहे की नाही बीड जिल्ह्यात? कलेक्टर मॅडम इथं, SP साहेब थोडं इथं बघा, CEO अजित पवार इथं बघा. सी दिस म्हणजे आय एम टेलिंग द हाऊ द सॉर्ट ऑफ रिपोर्टिंग इज सीन. पण एनी हाऊ आता व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला तुमच्या रिपोर्टिंगबद्दल किंवा तुमच्या ह्याच्याबद्दल मला ॲनालिसिस नाही करायचं, परंतु ओव्हरऑल ॲज अ एक हितगुज म्हणून मी बोलते. मी कुठेही फॉर्मल गोष्टी मी जास्त करत नाही, ॲज अ इनफॉर्मल टॉक्स म्हणूनच आपण बोलणार आहोत. पण व्हॉइस ऑफ मीडियामध्ये जे काही तुमच्या अडीअडचणीच्या बाबतीमध्ये हे सांगितलं, पण मला असं सांगावं असं वाटतं की प्रत्येक स्तराच्या, प्रत्येक नोकरी असू द्या, प्रत्येक कुठलेही प्रोफेशन असू द्या, एव्हरीबडी हॅज देअर ओन लिमिटेशन्स. आता पत्रकारीचं हे झालं तर असं महिन्याला पगार असं काही नसतो, परंतु शेवटी आपण बोलत असताना इन माय एव्हरी टॉक आय जस्ट स्ट्रेस ऑन सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ गोल्स. आपण सेल्फ एंटरप्रिनरशिपकडं आपण कुठं भर देतोय, किती भर देतोय? आता तुमचंच प्रोफेशन रिलेटेडच सांगायचं झालं तर पेपर कुठून येतं किंवा त्याची शाई कुठून येतं, त्याचे मशिनरी कुठून येतं, त्या मशिनरीसाठी लागणारं साहित्य काय, ह्याच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही वर्कआउट केला तरीसुद्धा तुमच्या सेल्फ एंटरप्रिनरशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकाल. पेपर कुठून येते? तुम्ही लिहिण्याचे काम करता, पेपर कुठून येतं, त्याची इंक कुठून येतं? म्हणजे दिस इज रिलेटेड टू युअर ओन प्रोफेशन. तुम्ही जेव्हा एंटरप्रिनरशिपच्या बाबतीमध्ये मला बोलायचं झालं तर आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो किंवा ज्या सेक्टरमध्ये आपण काम करतो त्या सेक्टरला लागणारं साहित्य काय आहे, इनपुट काय आहे, हे कुठून येतं, ह्याच्यामध्ये मी करू शकतो का? आणि प्रत्येक पत्रकारांची शेती असणारच आहे, त्या शेतीमध्ये तुम्ही काय इम्प्रूव्हमेंट करू शकता? एवढं शासकीय योजनेची माहिती तुमच्याकडे असतं, तुमच्या शेतामध्ये तुम्ही किती राबविली? किती पत्रकारांच्या शेतीच नाही आहे, हात वरती करा. नाही आहे, खूप कमी लोक आहेत ज्यांचे नाही आहे. मग त्यांनी अलाइड बिझनेसमध्ये जावं, परंतु ज्यांचे शेत आहे, सगळे शासकीय योजनेची माहिती तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे जरी नसलं तरीसुद्धा तुम्ही कृषी विभाग मध्ये जाऊन जरी बसलं तर तुमच्याला पटापटापट माहिती देतील ते. सो किती लोकांनी त्याची पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन तुमच्या शेतामध्ये केलं आणि त्याच्या सक्सेस स्टोरी ते तुम्हीच प्रोजेक्ट केलं पाहिजे. आणि जेव्हा सेल्फ एम्प्लॉयमेंटची गोष्टी येतं, एंटरप्रिनरशिपची गोष्टी येतं, तर प्रत्येकाने स्वतःच्या, तुमचा अभ्यास भरपूर आहे, तुमच्या अभ्यासाच्या इम्प्लिमेंटेशन, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्ही केलं पाहिजे, तरच ह्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि बाकी संघटनात्मक दृष्टिकोनातून हेल्थ विषय असतील, इन्शुरन्स विषय असतील, कोविडमध्ये खूप लोकांच्या नुकसान झाले, कौटुंबिक समस्या जाणवल्या, त्याच्या बाबतीमध्ये पण जेवढं काही मदत प्रशासनमार्फत केलं जाईल ते नक्की
केलं जाईल ह्याच्या बाबतीमध्ये कुठलाही दुमत नाही. परंतु तुमच्या जे काही ओरिएंटेड स्कीम्स असतील त्याच्या बाबतीमध्ये तुमच्या संघटना ते काम करणारच आहे. आणि शेवटी शासन सगळ्या स्तराच्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या आणि मदत करण्याचे हेतू शासनाचे असणारच आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही संघटनात्मक जे काही धोरणात्मक निर्णय असतील ते नक्की आम्ही पाठवून देऊ. काही जरी गोष्टी असल्या तर ऑलवेज मीडिया इज फ्री टू कॉल अस अँड मीडिया इज फ्री टू इंटरॅक्ट. मग सगळे ह्याच्यामध्ये प्रशासन पण आणि पत्रकार पण हे सोबत चालतील हीच माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि बीडमध्येच पहिलं अधिवेशन भरल्यामुळे मला ह्याचा अत्यंत आनंद होतो आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.